नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण उपवासाचं स्पेशल थालीपीठ। साबुदाणा, बटाटा आणि रताळं घालून केलेलं छान असं तिखट गोड आणि आंबट असं कॉम्बिनेशन। त्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हा भिजलेला साबुदाणा आहे। यामध्येच आपण अर्धी वाटी शेंगादाण्याचं कूट टाकणार आहोत। लागेल एवढं हे मीठ आहे। नंतर हे कट केलेली हिरवी मिरची आहे, 2-3 मिरच्या आहेत कट केलेल्या। नंतर आपण हे उकडलेला बटाटा आहे आणि हे एक रताळं आहे उकडलेलं। हे उकडलेलं रताळं आणि हा बटाटा आपण हे सर्व एकजीव करणार आहोत। त्यातच आपण अगदी 2 चमचे छोटे पोहे खाण्याचे दही टाकून घेतले। आता मस्त हे पीठ छान मळून तयार करून घेऊ थालीपीठासाठी। आता आपण एक गोळा घेऊ, छान असं थालीपीठ थापून घेऊ। आपण गॅसवर तवा पण ठेवलाय गरम होण्यासाठी। यात तुम्ही हिरवी मिरची ऐवजी लाल मिरची पावडर पण टाकू शकता। बघू शकता मस्त असं मीडियम जाडीचं आपण थालीपीठ केलेलं आहे। आता आपण दोन्ही बाजूने छान खरपूस असं भाजून घेऊया। थालीपीठावर आपण थोडंसं साइडने आणि मध्ये तेल सोडूया, म्हणजे आपल्याला खालची बाजू भाजताना ते छान उलटलं जाईल। बघू शकता आपली एक बाजू छान भाजून निघाली। आता आपण परतवून घेऊ। पुन्हा 1-2-3 मिनिट छान असं एक बाजू आपण भाजून घेऊया आणि मग थालीपीठ काढून घेऊ। छान आपण दुसरी पण बाजू छान भाजून घेतली। बघू शकता मस्त। आता आपण थालीपीठ काढून घेऊ। चला तर तयार आहेत आपले उपवासाचे मस्त साबुदाणा, बटाटा आणि रताळं घालून केलेलं छान असं थालीपीठ। मस्त खमंग खरपूस भाजून घेतले, छान सर्व केले, दह्यासोबत छान एन्जॉय करू शकता। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।